मेहता का उल्टा चष्मा. या हा सांगा काय सरप्राईज आहे. अरे सांगतो शेठजी. पहिल्यांदा तुम्ही इथे सगळं विसरून निवांतपणे बसा तर खरं. हो. ठीक आहे. हा बसला. काय वाटतंय. बसला. मग सांगा आता. बागा ब्रिंग अलॉंग. ओके. आय सर. आधी तुमचं तोंड तिकडे करा आणि डोळे बंद करा. आता हे काय डोळे कशाला बंद करायचे. नट्टू काका. शेठजी प्लीज ओबे द ऑर्डर्स. हा? प्लीज डोळे बंद करा ना. चला. ढेंटडेन. अरे काय तोंडाने वाजंत्री वाजवतोय. शेठजीचे डोळे बंद आहेत. डोळे उघडा. ढेंटडेन. हे काय. मोबाईल. अरे ते तर मला पण दिसतंय पण सरप्राईज म्हणून मोबाईल कशाला दाखवतोय. कारण हेच तर सरप्राईज आहे. अरे काय बोलतोयस बाबा काही कळत नाहीये. काहीतरी कळेल असं बोल ना. समजावतोय. बागा शूट. ओके नट्टू काका. शेठजी ह्या टिटो मोबाईल कंपनी वाल्यांनी आपल्याला 1000 मोबाईल विकत घ्यायची एक्सक्लुझिव्ह ऑफर दिली आहे आणि आपण घेऊन टाकली. काय 1000 पीस. शेठजी पूर्ण मुंबईमध्ये एवढा स्वस्त आणि एवढा चांगला मोबाईल फक्त गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असणार. आम्ही एक्सक्लुझिव्ह ऑर्डर घेतली आहे. हा मोबाईल घ्यायला लोक इथे येतील त्यामुळे आपले कस्टमर पण वाढतील आणि फायदा पण वाढेल. 2000चा मोबाईल आपल्याला फक्त 1500 पडलाय. 1500चा एक मोबाईल असे 1000 पीस म्हणजे 15 लाखांची इन्व्हेस्टमेंट. अरे इतके 1000 मोबाईल कधी विकणार नट्टू काका. आपल्याला तर हे पण माहिती नाही की हे विकले जाणार की नाही. शेठजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही बघाच मोबाईल धडाधड विकले जातील. एक मिनिट बाबा तू शांत राहा ना. नट्टू काका कंपनीला सांगून टाका आम्हाला ही ऑफर नकोय म्हणून. पण शेठजी आम्ही तर हो म्हणून सांगितलंय. काही हरकत नाही. अजून माल आला नसेल ना. तो यायच्यात नाही म्हणून सांगा ना भाऊ. पण शेठजी माल तर ऑलरेडी आलाय. काय सी देअर. नट्टू काका बागा मला ना नक्की अंदाजा होता की माझ्या गैरहजेरीमध्ये तुम्ही दोघं काहीतरी गोंधळ घालणार. पण एवढा मोठा गोंधळ घालाल असा अंदाज नव्हता मला. गडबड नाहीये शेठजी. ऑफर चांगली आहे म्हणून आम्ही दोघांनी हे मोबाईल खरेदी केले. अरे 1000 मोबाईल आहेत नट्टू काका. कधी विकले जाणार. विकले जातील शेठजी. नक्कीच विकले जातील. थोर मोठे बोलून गेले ना. देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही. अरे भाऊ धंदा फक्त देवाच्या भरोश्यावर नाही चालत. डोकं लावावं लागतं. कष्ट करावे लागतात. मला काही नाही माहित नट्टू काका. तुम्ही हा सगळा माल परत पाठवून द्या. सॉरी शेठजी. काय सॉरी. त्यांच्या ऑफरची ही अट आहे की एकदा दिलेला माल परत नाही घेतला जाणार. काय. अरे नट्टू काका बागा हे काय केलं तुम्ही दोघांनी. एवढं मोठं नुकसान केलं. अरे चिंता नका करू शेठजी. आम्ही मार्केटमध्ये या मोबाईलची डिमांड आणि विक्री या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. हा फायद्याचा सौदा आहे शेठजी. आपले मोबाईल असे विकले जातील. अरे तुमच्या डोक्यात ही गोष्ट घुसत का नाहीये. 1000 मोबाईल आहेत नट्टू काका. 1000 मोबाईल. डोंट वरी शेठजी. माल लवकरात लवकर विकला जाईल. अच्छा लवकरात लवकर म्हणजे तुम्ही किती वेळ पकडत आहात. 2-3 महिने. अच्छा ठीक आहे आपण 3 महिने धरून चालू. 3 महिन्यात 1000 मोबाईल म्हणजे एका महिन्याचे 333 मोबाईल. तुम्ही गडा इलेक्ट्रॉनिक्सचा सगळा इतिहास चाळून बघा नट्टू काका. आपण फुल सीझन मध्ये ते पण चांगल्या कंपनीचे मोबाईल
एका महिन्यात जास्तीत जास्त 50 विकलेत आणि तुम्ही 333 ची गोष्ट करताय. अरे बावळटासारखं काम केलं तुम्ही दोघांनी. नट्टू काका आपलं छोटं दुकान आहे, मोठा मॉल थोडीच आहे की 3 महिन्यात 1000 मोबाईल विकले जातील. पण शेठजी, अरे पण काय नट्टू काका, मार्केटमध्ये रोज नवीन नवीन मोबाईल येत असतात, रोज नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, रोज लोकांची आवड निवड बदलते. म्हणून तर आपण कुठल्याही एका गोष्टीचा एवढा मोठा स्टॉक करून नाही ठेवत. शेठजी, थोर मोठे सांगून गेले आहेत ना की नकारात्मक विचार करण्यामुळे आपली सगळी कामं नकारात्मक होतात. ए भाऊ, आता तुझ्या मोठ्या हुशार माणसाचं अहो शेठजी, तुम्ही माझं बोलणं ऐकून तर घ्या. अहो, आपण हा फोन 1-2 गिरायका व्यतिरिक्त आपण होलसेलरला पण देऊ शकतो. आपण दुकानात या मोबाईलचे मोठमोठे पोस्टर लावूयात, या मोबाईलची पब्लिसिटी करूया, लोकांना चांगली ऑफर देऊ. थोडक्यात या मोबाईलला आपण मार्केटमध्ये गरम करून टाकू. हो, आम्ही सगळा हिशोब करून ठेवला आहे. 1000 मोबाईलवर आपल्याला 3 लाखांचा फायदा होईल. अच्छा, कसं काय? मी तुम्हाला समजावून सांगतो शेठजी. एका मोबाईलची किंमत आहे 2000 रुपये. आपल्याला एक पीस पडलाय 1500ला. आपण याला विकूयात 1800 मध्ये. तर एका पीस मागे आपल्याला मिळतील 300 रुपये आणि 1000 पीस मागे आपल्याला मिळतील पूर्ण 3 लाख रुपये. अरे शेख चिल्ली, 3 लाखांचा फायदा तेव्हाच होईल ना जेव्हा 1000 पीस विकले जातील. अरे विकले जातील शेठजी. चला निघा, जा दुकानात जा, दुकान सांभाळा. मलाच काहीतरी विचार करावा लागेल. बोला ना मेहता अरे साहेब. बोलायचं तर तुला आहे जेठालाल. सिंगापूरच्या ट्रिप नंतर शॉप मध्ये पहिला दिवस कसा चाललाय? अरे पहिला दिवस नुसता नाही चालला, मला मारून चाललाय. काय म्हणतोय जेठालाल, सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये मेहता साहेब. काय ठीक नाहीये, जरा सांग तर मला. काय सांगू मेहता साहेब, कधी कधी मला ना वाटतं की तुमच्यासारखी नोकरी करत असतो ना तर बरं झालं असतं. मला टेन्शन तरी नसतं. कामावरून सुट्टी घेऊन फिरायला जायचं, मग परत यायचं आणि परत नोकरीत रुजू व्हायचं. नोकरी चालू. इथे धंद्यात एक टेन्शन संपलं नाही की दुसरं टेन्शन चालू. ठीक आहे जेठालाल, पण झालं तरी काय? नट्टू काका आणि बागाने काहीतरी गोंधळ घातला. अजून कोण असू शकते? अरे मग त्यांनी काय केलं, जरा सांगशील का? जाऊ दे, सोडा ना मेहता साहेब. यात तुम्ही माझी काहीच मदत नाही करू शकणार. बाण धनुष्यातून सुटलाय. अरे काय बोलतोय जेठालाल, धनुष्य काय, बाण काय, तू शब्दांच्या आड लपतोय. सांग तरी, नट्टू काका आणि बागाने केलं काय? अरे भाऊ, मला न विचारता याने एका कंपनीकडून विकण्यासाठी 1000 मोबाईल घेतले आहेत. बोला, 1000 मोबाईल एकत्र? मग कसलाही विचार न करता एवढी मोठी गुंतवणूक केली. आता 1000 मोबाईल कधी विकले जाणार आणि कधी माझे पैसे सुटणार? नाही, प्रॉब्लेम तर आहे. पण जेठालाल, तू सगळी गोष्ट मला विस्तृत सांग ना, तर आपण विचार करू शकतो की काय करायला पाहिजे. मेहता साहेब, आता डिटेल मध्ये सांगायच्या अवस्थेत नाही मी. आपण एक काम करूया, संध्याकाळी सोडा शॉप वर भेटलो ना की सगळं एकदम सविस्तर सांगतो तुम्हाला. ठीक आहे? ठीक आहे, पण तोपर्यंत डोकं शांत ठेव, टेन्शन घेऊ नकोस. भेटूया आपण रात्री सोडा शॉपवर. ओके, ठीक आहे. मस्त कमाल. प्या प्या सोडा प्या, अब्दुलच्या हातचा सोडा प्या. रोजच्या टेन्शनला अगदी विसरून जा. टेन्शन तर आज जेठालालचं दूर व्हायला पाहिजे. दुपारी जेव्हा फोनवर बोललो तेव्हा त्याचं डोकं टाळ्यावर नव्हतं. हॅलो, हा बोला ना कावेरीजी. लग्नासाठी मुलगा पाहिजे, अर्जंट आहे. सध्या तरी मला कुठला मुलगा आठवत नाहीये. पण इकडे दे. अहो अरे हॅलो, एक खूप चांगला मुलगा लग्नासाठी आहे, एकदम तयार, शिकलेला आहे, वेल सेटल आहे, स्वभाव पण चांगला आहे त्याचा आणि जेवण पण त्याला बनवता येतं. तुम्ही कोण बोलताय? जेवण बनवणारा आचारी तर आहे. आम्हाला असा मुलगा हवाय जो की लग्नात जेवण वाढेल. काय? आमच्या केटरिंग सर्व्हिसची सगळी मुलं वेगवेगळ्या लग्नात बिझी आहेत, म्हणून आम्हाला एक मुलगा पाहिजे जो लग्नात जेवण वाढेल. अच्छा, थोडा माझा गैरसमज झाला, हा सॉरी. तरी तुम्ही बघा ना, तुमच्या नजरेत कोणी असेल तर सांगा ना, नाहीतर तुम्ही स्वतःच या. नाही, घ्या तुम्ही अब्दुलशी बोला. सांगितलं तुम्ही. हा कावेरीजी बोला. हो, ओके. ओय पप्पू, काय झालं? काय नाही, ते जरा गैरसमज झाला. सांग तर खरं काय झालं? हा सांग काय झालं? काय नाही झालं रे.
ओय कमाल आहे. ओय अब्दुल तू सांग काय झालं. काय नाही रे, काय नाही झालं. तुम्ही सगळे गप सोडा प्या ना. नाही आता आम्हाला कळलंय नक्की काहीतरी गडबड आहे. तू सांग आता आम्हाला. सांग. अरे ज्यांचा फोन होता त्यांना लग्नामध्ये जेवण वाढण्यासाठी एक मुलगा पाहिजे होता आणि पोपट भाऊंना वाटलं की त्यांना लग्नासाठी मुलगा पाहिजे म्हणून पोपट भाऊने फोन घेतला. लग्नासाठी मुलगा असं. ओय कुठल्याही गाडीत चढतो तू. एकदम बरोबर आहे. अब्दुल तू पण कमाल करतोस यार. तू मला सांगायला हवं होतास ना की लग्नात जेवण वाढायला मुलगा हवाय म्हणून. अहो पण तुम्ही सांगायची संधी कुठे दिली. फोन घेऊन घेतला. आणि तुम्हा सगळ्यांना पण एवढं हसायची काही गरज नाहीये. गैरसमज झाला माझा. होतं ना असं कधी कधी. आता हसण्यावर आमचा कंट्रोल नाही ना, बरोबर ना. पण ही गोष्ट पण बरोबर आहे की गैरसमज माणसांकडूनच होतो. आणि मी पण माणूसच आहे मित्रा. हा पोपटलाल तू माणूसच आहे पण बॅचलर माणूस आहे. बिलकुल. आणि काय आहे पोपटलालच्या आतली भावना जी आहे ती चुकून बाहेर आली. पण यावर हसणं गरजेचं नाही. नाही. कोणी नाही हसणार, कोणी नाही हसणार. हसायचं. नाही असं काही नाही. ज्यांना हसायचं ते हसू शकतात. काय ना सिंगापूरवरून आल्यापासून ना मी एकदम पॉझिटिव्ह झालेलो आहे. मला विश्वास आहे आज ना उद्या माझं लग्न नक्की होणार आहे. अरे वा. नाही पोपटलाल असं बोलणं तुझं मोठेपणाचं आहे तरी पण कोणी हसणार नाही हं? आता कोणी हसणार नाही. अजिबात कोणी हसणार नाही. काय एक भिडे हा? बघ ना कसा हसतोय. पण पोपू जे काही असेल तरी तू वाचलास हा. ओ समोरच्या बाईने गैरसमजुतीने पोपूला तिकडे बोलवलं असतं आणि आपला पोपू तर गेला असता नवरदेव बनून तिकडे आणि दुसऱ्याच नवरदेवाच्या वरातीत भांडी घासत बसला असता. नवरदेव जेवण वाढतोय. आज तू इतकं हसवलंस ना की पोटात दुखायला लागलं. ऍक्च्युली अरे तुम्ही तर डॉक्टर आहात ना. गोळी घेऊन टाका. अरे बस. अरे अजून किती हसवणारस तू. अरे माझ्या सोबत जर राहाल ना तर हसतच राहाल, आनंदी राहाल. ओ मजा आली रे, मजा आली. एकदम मजा आली. नाही खरोखरच खूपच मजा आली. हा आणि मजा तर सगळ्यांच्या बरोबर येते. करेक्ट अय्यर प्रा. एक मिनिट. जेठाभाऊ कुठे आहेत? अरे हो जीवलग मित्र कुठे गेले हो. तुमचे. अरे आज त्याला बिझनेसचं काहीतरी टेन्शन होतं तर मला वाटतंय म्हणूनच त्याला लेट झालंय. काय टेन्शन आहे मेहता साहेब. अरे आता बिझनेस मध्ये बरेच टेन्शन असतात. तू आला की त्यालाच विचारूया ना. मी तर सांगितलं होतं सोडा शॉपवर ये म्हणून. तिकडे बोलूया आणि टेन्शन कमी होईल. हा जेठालालचं असंच असतं. स्वतः आपण टेन्शन घेतो आणि दुसऱ्याला पण देतो. अरे जेठाभाऊ आलं ना की स्वतःच सांगतील ना. हे बघा आलं ना जेठाभाऊ. जेठाप्रांचं चालणं बघून तर असं वाटतंय की खूपच टेन्शन मध्ये आहेत. ये ना जेठाप्रा. अरे तुझीच वाट बघत होतो. ये बस. ये जेठाला या. बस. जेठालाल काय झालं. काय नाही मेहता साहेब सांगत होते बिझनेसचं काहीतरी टेन्शन आहे तुला. हा ते काय झालं जेठालाल. समस्येचं समाधान मिळालं. नाही मेहता साहेब कळतच नाहीये की या नट्टू काका आणि बागाचं मी काय करू. नट्टू काका आणि बागाचं टेन्शन आहे. नाही त्यांचं टेन्शन नाहीये पण त्यांनी जी आग लावली आहे ना त्याचं टेन्शन आहे. नट्टू काका आणि बागाने दुकानात आग लावली. अरे दुकानात नाही अय्यर भाऊ माझ्या डोक्यात आग लावली आहे. काय जेठालाल डोक्यात आग कशी लावणार आहे. डोक्यात काही असेल तर आग लागेल ना. अय्यर भाऊ प्लीज बोलतोय हं मी तुम्हाला. कृपा करून आज अशी तशी गोष्ट बोलू नका कारण मी आज अजिबात चेष्टेच्या मूड मध्ये नाही. अय्यर तू जरा शांत बस प्लीज. जेठालाल तू सांग काय केलं नट्टू काकाने आणि बागाने. हे मेहता साहेबांना सगळं माहिती आहे. मेहता साहेब सांगा ना. हा सांगा मेहता साहेब. हो सांगा मेहता साहेब. जेठालाल पूर्ण गोष्ट तू मला थोडी सांगितलेली आहेस. मला पण अर्धवट माहिती आहे. तूच सांग आता. ठीक आहे. ते आपण सगळे सिंगापूरमध्ये होतो तर माझ्या गैरहजेरीमध्ये मला न विचारता नट्टू काका आणि बागाने टिटो मोबाईल कंपनी मधून 1000 पीस 15 लाखांमध्ये विकण्यासाठी मागवून घेतले. 1000 मोबाईल. हो आणि ते पण तुला न विचारता. मग ओ जेठाप्रा या टेन्शन कसलंय. ओ 1500चा मोबाईल 2000 मध्ये विक. ओ 500चा फायदा करून घे यार. अरे सोडी फायदा तेव्हाच होणार ना जेव्हा मोबाईल विकले जातील. मला नाही वाटत हे मोबाईल मार्केटमध्ये विकले जातील. हो बरोबर आहे. एवढे 1000 मोबाईल विकले जायला वेळ लागणार.
अरे काहीतरी चांगलं बोल यार. अरे मेहता साहेब, मी टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने बोलत होतो. काय मार्केटमध्ये रोज नवीन टेक्नॉलॉजीचा नवीन मोबाईल येत राहतात. आजचा नवीन मोबाईल उद्या जुना होऊन जाईल. म्हणून एवढे हजार मोबाईल विकले जायला वेळ लागणार. तोपर्यंत तर हा मोबाईल जुना होईल. आणि हा मोबाईल जुना झाला तर कोण विकत घेणार? बी पॉझिटिव्ह आहे यार. प्रत्येक विंटेज वस्तूसाठी कोणी ना कोणी गिराईक तर असतोच. काय सोडी? हाती भाऊ, विंटेज कार बद्दल तर मी सांगू शकतो, पण विंटेज मोबाईल आणि ते पण 1000 विंटेज मोबाईल. टिटो मोबाईल टिटो कंपनीचा आहे. विंटेज विंटेज काय करताय तुम्ही लोक? काका काय बोलला जेठालाल? काय बोलला? परत बोला. अय्यर, काय झालं? तू टिटो कंपनी बद्दल सांगतोय आणि हा विंटेज मोबाईल बद्दल बोलतोय. विंटेज म्हणजे जी गोष्ट खूप जुनी होते, चालत नाही, तिला विंटेज म्हणतात. जेठाभरात तू एक काम कर, त्या मोबाईल मधला एक पीस मला दे. मी माझ्या सगळ्या यार दोस्तांना दाखवतो. ओ काही ना काहीतरी तुझ्यासाठी करूया ना. पीस तर मी घेऊनच आलोय सोटी. हा दाखव. हा हलका आहे ना? हा मोबाईल टिट्टो. थोडी मला दाखव. हा हे घे. सोटी हा मोबाईल 2000चा आहे, पण 2000 का 1800 1700 जे काय मिळेल ना त्यात विकायला तयार आहे मी. ओके. मला नाही वाटत हा मोबाईल विकला जाईल. काही चान्स नाहीये विकला जाण्याचा. ओय जेठाभरा, तू काळजी करू नकोस. ओय 10-12 पीस तर मी असेच विकून देईन तुझे. हा जेठालाल, मी पण विचारतो माझ्या ओळखीत कोणाला हवा असेल तर. हो, मी पण माझ्या ऑफिसमध्ये सांगतो, स्टाफ मधनं कोणीतरी नक्की घेऊन टाकेल. काही मोबाईल मला द्या, अहो मी दुकानात विकून टाकेल. मी पण माझ्या पेशंट्सना विचारीन जर त्यांना मोबाईल हवा असेल तर. मी पण बोलून घेतो तुफान एक्सप्रेसचा जो स्टाफ आहे ना त्यांच्याशी. कोणाला हवा असेल तर ते तू घेतील. टेन्शन नको घेऊ जेठालाल. अरे भिडे, 1000 पीस आहेत. 15-20 मोबाईल विकण्याने काय होणार आहे? हा मोबाईल कंपनीला परत नाही करू शकत का? पेमेंट झालं याचं? नाही पेमेंट एका महिन्याने द्यायचं आहे. मग प्रॉब्लेम काय? कंपनीला पुन्हा देऊन टाक आणि टेन्शन संपून टाक. अरे नाही ना भाऊ, तसा हा मोबाईल 2000चा आहे, पण त्या कंपनीने 1500 मध्ये याच बोलीवर दिलाय की ते परत एक पण पीस घेणार नाहीत. इम्पॉसिबल. एक महिन्यात एवढे 1000 मोबाईल विकणे इम्पॉसिबल. नाही अवघड तर नक्कीच नाहीये जेठालाल. तुला जर एका महिन्यात 1000 मोबाईल विकायचे असतील ना, तर तुला दिवसात कमीत कमी 33.33 मोबाईल विकायला लागतील. जर तू दिवसाला 10 तास दुकान चालू ठेवत असशील तर तुला दर तासाला 3.33 मोबाईल विकावे लागतील. म्हणजे की दर 20 मिनिटाला एक मोबाईल विकावा लागेल. ओ तेरी, 20 मिनिटात तर मोठ्या मोठ्या मॉल मध्ये पण मोबाईल विकले जात नाहीत रे. विठ्ठलाल, देवालाच प्रार्थना करतो की तुझं कमीत कमी नुकसान व्हावं. कारण एवढे मोबाईल तुफान एक्सप्रेसच्या फ्रंट पेजवर जरी छापले ना तरी नाही विकले जाणार. नाही ते बरोबर आहे, ते नाहीच विकणार. हे काय बरोबर आहे? जेठा भाऊ, आता काय करणार? आता तर एकच रास्ता आहे. जेठालालला हे सगळे मोबाईल हात गाडीवर ठेवावे लागतील आणि गल्लोगल्ली फिरावं लागेल की मोबाईल घ्या हो, मोबाईल घ्या हो. मोबाईल घ्या मोबाईल. शोरूमचा माल रस्त्यावर. मोबाईल घ्या हो मोबाईल. लेटेस्ट टेक्नॉलॉजी वाला, सुंदर, स्वस्त, टिकाऊ मोबाईल घ्या. मोबाईल घ्या मोबाईल. 2000चा मोबाईल 1500 मध्ये घ्या. या साहेब, हे बघा, ह्या टाईपचे मोबाईल आहेत बॉक्स मध्ये. हे 3 कलर आहेत. हा पिंक, हा ब्लू आणि हा व्हाईट. 1502 देऊन द्या. अरे दे बाबा दे. 1500 मध्ये एकच मिळणार, 2 नाही देऊ शकत. अच्छा ऐका भाऊ, बघा तसे दोघांचे 3000 होतात. तुम्ही 2800 देऊन टाका. नाही 2500 नाही 2400 नाही 1500 फक्त. अरे भाऊ, अहो ऐका ना. शेठजी, मला वाटतंय प्राइस कमी करायला लागेल. अरे पण 1000 मोबाईल विकत का घेतले? अहो झाली एकदा चुकी, आता पुढच्या वेळेस अशी चूक नाही होणार. बस नाही नट्टू काका? आय डोंट नो, आय कांट कमिट. काय बोलले? नाही म्हणजे नट्टू काका पण हेच म्हणतायत की पुढे अशी चूक नाही होणार.
मोबाईल घ्या, मोबाईल मोबाईल घ्या, मोबाईल. शेठजी, भाव थोडा कमी करूया. आता अजून किती भाव कमी करायचा भाऊ? 1000 रुपये. करा. 2000चा मोबाईल फक्त 1000 मध्ये घ्या. मोबाईल घ्या, मोबाईल 2000चा माल 1000 मध्ये घ्या. मोबाईल घ्या, मोबाईल. मोबाईल घ्या, मोबाईल. 2000चा 1000 आहे, घेऊन टाका. हा तर एकदम साधा आहे. अरे भाऊ, 2000चा मोबाईल 1000 मध्ये देतोय म्हणजे साधत असणार ना. 1000 काय तुम्हाला रॉकेट पाहिजे? हो भाऊ, जरा शिस्तीत बोला बरं का. हे मी नीटच बोलतोय. आवाज खाली करून बोलायचं. आवाज खाली नाही होणार, माझा आवाज असाच आहे. एक मिनिट माझं ऐका जरा भाऊसाहेब. यांचा आवाज असा नाही आहे. पण काय ना, कधीपासून बिचारे मोबाईल घ्या, मोबाईल घ्या असं ओरडतायत ना, म्हणून यांचा आवाज असा झालेला आहे. सॉरी हा. कळलं का? ही अशी पद्धत असते बोलायची. ए, तू मला बोलण्याची पद्धत नको शिकव. मोबाईल घ्यायचं तर घे ना, तर निघितो. अरे सोड ना मित्रा, रस्त्यावरचा मोबाईल काय घ्यायचा आहे? बाजूला इलेक्ट्रॉनिक्सचा शॉप आहे ना, तिकडून घे ना. अरे ऐका ना. अरे, ओ, भाऊ, ऐका ना. जरा अहो, एक मिनिट. अहो, अहो, ऐका ना. ऐका, हो. शेठजी, तुम्ही असंच पैशाची गोष्ट केली तर कोणी मोबाईल नाही खरेदी करणार. अरे तर मग 1000 मोबाईल घेतले का? हो तर बागाने सांगितलं ना, झाली चूक. आता काय करायचं? जीव घेणार का पोराचा? पोरा, अरे तुमची हाईटच फक्त पोराने एवढी आहे. काय जीव काढाल पोरांचा? सोड सोड बागा, चल आपण दोघं दुकान सांभाळूया. अरे काय मग हे मोबाईल कोण विकणार? तुम्ही आहात ना, तुम्हीच विका. अरे हे नट्टू काका, अरे हे तर निघून गेले. जाऊ द्या ना शेठजी. कुठे या वयात बिचारे आपल्या सोबत उन्हात फिरत राहतील. मी आहे ना तुमच्या सोबत. आपण दोघे मिळून सगळे मोबाईल विकून टाकू. मोबाईल घ्या, मोबाईल. 2000चा मोबाईल 1000 रुपयामध्ये. मोबाईल घ्या. शेठजी, हा तर 1000 रुपयातही कोणी घेत नाहीये. एक काम करूया का? काय? सिंगल पीस तर कोणीच घेत नाहीये. किलोच्या भावाने विकूयात. विका आता काय? मोबाईल घ्या, मोबाईल घ्या. किलोच्या भावाने मोबाईल घ्या. घ्या घ्या. किलोच्या भावाने मोबाईल घ्या. काय किलो दिलेत? 2000 किलो. 1500 रुपये देणार का? घे भाऊ घे, चल उचल. जेठालाल, अरे कुठे रोलास बाबा? ते मी हात गाडीचं बोललो ना, ते जेठालाल व्हिज्युअलाइज करत असेल. अरे अय्यर, शांत बसशील का जरा? ओय जेठाबरा, तू तर अजिबात टेन्शन घेऊ नकोस. काय ना, टेन्शन घेतल्याने टेन्शन हलकं तर होणार नाही. ओय तू टेन्शन हटवून टाक आणि अब्दुलचा फर्स्ट क्लास थंड सोडा पिऊन घे बघू. काय ना, थंड सोडा पिऊन डोकं पण एकदम थंड होऊन जाईल. आणि डोकं थंड झाल्याने अशा 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 आयडिया येतील आणि तुझा हा प्रॉब्लेम एकदम दूर होऊन जाईल. हो जेठा भाऊ, रिलॅक्स व्हा तुम्ही. टेन्शन घेतल्याने तब्येत खराब होऊन जाते. आणि जेठालाल, आपण लोक सोडा शॉपवर भेटतोच कशाला? टेन्शन विसरायलाच ना भाऊ. म्हणूनच टेन्शन सोडा आणि सोडाला अटेन्शन द्या. वा वा, क्या बात है. एक सोडा द्या त्यांना. घ्या, घ्या, घ्या. स्वीट सोडा होऊन जाऊ दे. प्या प्या, सोडा प्या जेठालाल, आणि मोबाईलचं टेन्शन विसरून जा. काही ना काहीतरी मार्ग निघेल. अब्दुल, एक सोडा अजून बनव. आता चला मित्रांनो, उद्या ऑफिसला पण जायचंय. जेठालाल, विश्वास ठेव, सगळं काही ठीक होऊन जाईल. हो भाऊ, आता विश्वास ठेवण्यापलीकडे मी काय करू शकतो? विश्वास तर ठेवावाच लागेल. विश्वासावरच तर पूर्ण जग चालतं. चला दोस्तो, तुम्ही लोक दुसरा सोडा प्या. मला आज एकच पुरे. चला मी निघतो. नाही बस. अय्यर भाऊ, तो मोबाईल सोडीकडे द्या. हा सॉरी, हे घे. हो, थँक्यू अय्यर. ओ जेठाबरा, तू काळजी करू नकोस. रबजी काही ना काहीतरी चांगलं करतीलच. हा, ओके, गुड नाईट. चला. ओके ओके भाई. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. टेन्शन नको घेऊस. अरे आलाच जेठ्या. काय झालं?
काय काही टेन्शन आहे? नाही बापूजी. खोटं नको बोलूस. तुझा चेहरा आहे ना पाण्यासारखा पारदर्शक आहे. तुझ्या मनामध्ये जे काही चाललेलं असतं ते तुझ्या चेहऱ्यावर दिसून येतं. सांग मला काय टेन्शन आहे? बापूजी, आपण जेव्हा सिंगापूरला होतो तेव्हा या नट्टू काका आणि बागाने मला विचारल्याशिवाय लाखोंचे मोबाईल विकत घेतले. किती मोबाईल घेतले? 1000 पीस. 1000? तेच तर. हे नट्टू काका आणि बागा पण ना. हे बघ जेठ्या, जीवनामध्ये कधी कधी अशी आव्हानं येत असतात, पण तू असा निराश होऊन बसलास तर त्यांचा सामना नाही करू शकणार. आता जे व्हायचं होतं ते होऊन गेलं, हं? तेव्हा आता पुढे काय करायचंय याच्याविषयी विचार कर. समजलं? आणि काय आहे जेठ्या की सगळे दिवस सारखे तर नसतातच. एक दिवस जर आपल्यासोबत काही नकारात्मक घडलं तर दुसऱ्या दिवशी सकारात्मक पण घडू शकतं, हो की नाही? आणि दुसरं काय आहे जेठ्या की जर तू नकारात्मकच विचार करत बसलास तर सगळं नकारात्मकच होणार. पण जर तू सकारात्मक विचार केलास तर सकारात्मक पण होईल. म्हणून तू चिंता करू नकोस. देवाचं नाव घे आणि सकारात्मक विचार करत करत शांतपणे झोपून जा. तू बघच उद्या सगळं सकारात्मकच होईल. जा झोप जा. शुभरात्री. शुभरात्री बापूजी. ह्या टिटो मोबाईल कंपनीवाल्यांनी आपल्याला 1000 मोबाईल विकत घ्यायची एक्सक्लुझिव्ह ऑफर दिली आहे. ऑफर चांगली आहे म्हणून आम्ही दोघांनी हे मोबाईल खरेदी केले. अरे हो, 1000 मोबाईल आहेत नट्टू काका, कधी विकणार? आता तर एकच रास्ता आहे. जेठालालला हे सगळे मोबाईल हात गाडीवर ठेवावे लागतील आणि गल्लोगल्ली फिरावं लागेल की मोबाईल घ्या हो, मोबाईल घ्या हो. बागा बागा, तुझा फोन वाजतोय रे. नट्टू काका, तुमचा फोन वाजतोय. अरे बेटा, तुझा फोन वाजतोय. नाही नट्टू काका, तुमचा फोन वाजतोय. अरे बागा, एवढ्या रात्री मला कोण फोन करणार आहे रे? बावरी मला फोन करणार का? तुलाच करणार. बोला बोला बावरीजी, काय झालं? माझ्या विचारात तुम्हाला झोप येत नाहीये? अरे बावरा. बावरीजी, अहो तुमच्या आवाजाला काय झालं? हे बावरा, ही तुझी बावरीने, मी बोलतोय. कोण मी? अच्छा, आता तू प्रेमात इतका बावळा झालायस की माझा आवाजही नाही ओळखत आहेस. शेठजी तुम्ही? नट्टू काका, शेठजीचा फोन आहे. स्पीकर स्पीकर. बोला शेठजी, एवढ्या रात्री तुम्ही का फोन केलात? अरे मी केव्हाचा फोन लावतोय, तुम्ही लोक फोन का नाही उचलत? शेठजी, नटवरलाल प्रभाशंकर उढाईवाडा स्पीकिंग. आम्ही फोन ह्याच्यासाठी नव्हतं उचलत कारण आम्ही झोपेत होतो. हो भाऊ, मला ऐकू येतंय, जरा हळू बोला ना, एवढा ओरडताय कशाला? ओ सॉरी सॉरी शेठजी. ते काय आहे ना, जेव्हा फोन स्पीकरवर असतो ना त्या बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की आवाज बरोबर नाही येत आहे. हो शेठजी, आणि नट्टू काका स्पीकरवर बोलतात ना तर त्यांना वाटतं की कदाचित त्यांचा आवाज तुम्हाला येत नाहीये म्हणून ते मोठ्याने बोलतात. बरोबर ना नट्टू काका? बुलजाय बागा बॉय. बोला बोला शेठजी, का फोन केला? तुम्हाला दोघांना लाज नाही वाटत? आम्ही काय केलं शेठजी? अरे मला टेन्शन देऊन माझी झोप उडवून तुम्ही दोघं अगदी आरामाची झोप घेताय. अहो आम्ही काय टेन्शन दिलं? अरे 1000 मोबाईल घेऊन बसलाय, हे टेन्शन नाहीये तर अजून काय? अरे एवढ्या गोष्टीचं टेन्शन काय घ्यायचं शेठजी? माय गट फिलिंग सेज की सगळे मोबाईल विकले जातील. कसे कसे विकले जातील, काही विचार केलाय त्याच्या बाबतीत? नाही, विचार तर नाही केलाय. मग शेठजी, मी काही बोलू? हा बोल. थोर मोठे सांगून गेलेत की माणसांनी जास्त टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. कारण काय आहे, टेन्शन घेतल्याने त्यांना रात्री बरोबर झोप येत नाही आणि झोप नाही आली तर दुसरा दिवस पूर्ण खराब जातो आणि शेवटी प्रत्येक नवा दिवस नवी सकाळ घेऊन येते.
प्रत्येक नवी सकाळ एक नवा उत्साह आणि नवीन आशा घेऊन येते. आणि बघा शेठजी, उद्याची नवी सकाळ नवीन उत्साह घेऊन नक्कीच येईल. ओके, गुड नाईट. अरे पण तशी ह्याची गोष्ट तर खरी आहे. प्रत्येक नवा दिवस नवीन आशा घेऊन येतो. हे देवा, उद्याच्या नव्या दिवसात कुठली तरी नवीन आशा पाठव, ज्याने 1000 मोबाईल विकण्याची काही आयडिया मिळून जाईल. प्लीज. नट्टू काका, मी हे सगळे हँगिंग पोस्टर्स आणि ऑफर साठी बाहेर स्टँड पोस्टर सुद्धा लावून टाकले. व्हेरी गुड बागा. बागा, तशी ऑफर तर खूप चांगली आहे. नॉट अ बॅड ऑफर. 1800 मध्ये 1 मोबाईल आणि 3400 मध्ये 2. पण तुम्हाला काय वाटतं नट्टू काका, ह्या ऑफरनी नक्की एवढे सगळे मोबाईल विकले जातील? लेट अस होप सो. बस शेठजीच्या यायच्या अगोदर 1-2 मोबाईल विकले गेले ना, तर शेठजीच्या आत्म्याला शांती मिळेल. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे नट्टू काका. एक काम करूयात नट्टू काका, आपण दोघे डोळे बंद करून देवाकडे प्रार्थना करूयात की टिटो मोबाईल साठी दुकानात एकतरी कस्टमर पाठवून दे. ओके, लेट अस डू प्रार्थना. येस. नट्टू काका, मला असा आभास होतोय की दुकानात कोणीतरी कस्टमर आलाय. मला पण असा आभास होत आहे. वाटतंय देवानी आपलं ऐकलंय. टिटो मोबाईल विकत घ्यायला दुकानात कस्टमर शेवटी पाठवून दिला. वेलकम. शेठजी, तुम्ही? शेठजी, हे काय करताय तुम्ही दोघं? अहो शेठजी, आम्ही देवाकडे प्रार्थना करत होतो की टिटो मोबाईल विकत घ्यायला दुकानात कस्टमर पाठवून दे. कारण काय आहे ना, की थोर मोठे सांगून गेलेत की प्रार्थनेत खूप शक्ती असते. ए जुन्या शहाण्या, उभा राहा. अरे 1 पीस विकल्याने काय होईल? 1000 पीस आहेत. मान्य केलं की देवाने तुमच्या प्रार्थनेला डोळ्यासमोर ठेवून रोजचा 1 कस्टमर पाठवून दिला, तर 1000 पीस विकायला 1000 दिवस लागतील. 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष. काम डाऊन शेठजी, काम डाऊन प्लीज. हे सगळे मोबाईल खूप लवकर विकले जाणार आहेत. आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे. तुम्ही जरा पण काळजी नका करू. अरे काय काळजी नका करू? कालपासून या 1000 मोबाईलनी माझी झोप उडून गेली आहे. डोक्यात या 1000 मोबाईलच्या फक्त घंटाच ऐकू येत आहेत. काल पूर्ण रात्र मी या मोबाईलच्या मुळे नीट झोपूही नाही शकलो. अरे बापरे शेठजी, जर असं असेल तर थोडा वेळ गोडाऊन मध्ये जाऊन तुम्ही आराम करा. त्या 1000 मोबाईलच्या बॉक्सेसच्या मध्ये आता इथे समोर नाहीये तर इतकं टेन्शन येतंय. तिथे समोर बघितलं तर माहित नाही, टेन्शनच्या भरात माझी कवटीच सटकून जाईल. काय करून ठेवलं तुम्ही दोघांनी? तो टिटोळी तुम्हा दोघांना 1000 मोबाईल चिकटवून निघून गेला आणि तुम्ही दोघांनी बिना विचार करता. समजत नाहीये काय करू. शेठजी, तुम्ही चिंता नका करू. विश्वास ठेवा. जेव्हा देव प्रोडक्ट देतो तेव्हा सोबत कस्टमर सुद्धा देतो. हो, तुम्ही आरामात माझ्या खुर्चीवर बसून जा. बागा, शेठजींसाठी एक गरमागरम चहा सांग. ठीक आहे. एक्सक्यूज मी. या गडा इलेक्ट्रॉनिक्स हेच आहे का? हो हेच आहे. बोला काय पाहिजे? टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल. अहो सांगतो. आधी तुम्ही इथले स्पेशल 4 मँगो फालुदा ऑर्डर करा. का? आता ना तुमच्या दुकानावर एक खास व्यक्ती येणार. कोण खास व्यक्ती येणार आहेत? इकडचा मोठा नेता, आणि तो तुम्हाला भेटायला येणार. हो पण काय नाव काय त्यांचं? 1 2 3 4 5 6 7 8. चला, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. पहिलंच मोबाईलचं टेन्शन आहे आणि आता हे नेताजी आले निधी मागायला.
1 2 3 4 5 6 7 8 या सेवकलालजी या. अरे बाबा वा, खूपच छान वाटलं हे समजल्यावर की तुम्ही मला ओळखता. अरे तुम्हाला कोण नाही ओळखत, तुम्ही तर खूप मोठे नेता आहात. यावेळी पण तुम्ही निवडणुकीत उभे आहात. हो, जर आम्हाला माहित असतं की तुम्ही आमच्या दुकानावर येणार आहात तर तुमच्या स्वागतासाठी आम्ही बुके आणला असता. अरे आम्ही तर तुमचे सेवक आहोत, आणि सेवकासाठी बुकेची काय गरज आहे? साहेब, ह्योच आहे तो या दुकानाचा मालक जेठालाल. नमस्ते. नमस्कार. आणि हे हत या दुकानाचा कर्मचारी नट्टू काका आणि बाकाजी. लय वर्षापासून इथंच काम करताना ये. नमस्कार. 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 हे घ्या लॉलीपॉप. नाही थँक्यू, मला नकोय. अहो घ्या ना, इतक्या प्रेमाने देतात तर घेऊन टाका. घ्या घ्या घ्या. तुम्ही पण हे घ्या. थँक्यू. हे घ्या. थँक्यू. हे लॉलीपॉप कशासाठी? अहो आमचं काम तर जनतेला लॉलीपॉप देणं आहे, त्यांचं तोंड गोड करणं आणि त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करणं. त्यामुळे आमचं निवडणूक चिन्ह पण लॉलीपॉपच आहे. वा वा. वा वा वा. मग बोला, मग इथे कसं काय येणं केलं? अरे यार जेठालालजी, आम्ही मार्केटमध्ये खूप लोकांना विचारलं की इलेक्ट्रॉनिकचं सगळ्यात चांगलं सामान कुठे मिळतं, तर सर्वांनी एकच नाव सांगितलं, गडा इलेक्ट्रॉनिक्स. आणि बघा, आम्ही तर स्वतःच आलो तुम्हाला भेटायला. नाही खूप चांगलं केलं तुम्ही. अगदी खरंच ऐकलेलं आहे तुम्ही. पूर्ण मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट माल आणि सर्वात वाजवी भावात तुम्हाला इथेच गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार. बघा, एक काम कर, 2 मँगो फालुदा घेऊन ये. 2? ह्यांनी तर 4 मागितले होते. शेठजी, फक्त 2? हो, एक नेताजींसाठी आणि एक वहिनींसाठी. नाही जेठालालजी, वहिनी नाहीयेत या काजलजी आहेत, आमच्या पार्टीच्या स्वनिष्ठ कार्यकर्त्या. हो सॉरी सगळ्यांसाठी घेऊन ये ना, म्हणजे या चौघांसाठी घेऊन ये. आता फोन करून सांगतो. हो. अजून सांगा जेठालालजी, धंदा पाणी तर बरोबर चाललाय ना? या इथे काही अडचण वगैरे तर नाहीये ना तुम्हाला? नाही काहीच नाही, चांगलं चाललंय. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. आणि आमचा निवडणुकीचा प्रचारही जोरदार पद्धतीने चाललाय. बस आता तुम्हा सर्व लोकांची कृपा पाहिजे. मतदान करायला नक्की यायचं. हं? आम्ही तर वोट देणारच आहोत. वोट देणं आमचा अधिकार आहे. वोट देणं आमचं कर्तव्य आहे. बिलकुल. आमच्या सोसायटीतही आम्ही सगळे मत द्यायला जरूर जातो. सोसायटी? तुम्ही गोकुळधाम सोसायटी बद्दल बोलताय ना? तिथेच राहता ना तुम्ही? तुम्हाला कसं माहित? या जय विजयनी सांगितलं मला. अच्छा जेठालालजी, तुमच्याकडे एक काम होतं माझं. अरे बापरे, आता हा कुठला इलेक्ट्रॉनिक आयटम फ्री मध्ये मागायला आला की काय? बोला सेवकलालजी, काय सेवा करू शकतो आपली? जेठालालजी, मला एक चांगलासा मोबाईल पाहिजे. चांगला मोबाईल म्हणजे महागातला महाग, लागला 50-60 हजाराला चुना. चांगला मोबाईल? अरे चांगले मोबाईल तर भरपूर आहेत. मी तुम्हाला मोबाईलचे एकापेक्षा एक चांगले मॉडेल्स दाखवतो. अरे नाही, त्याची काहीच गरज नाही. का? अहो तुम्ही तर एवढे मोठे नेते आहात, तुमच्याकडे तर एक चांगल्यातला चांगला मोबाईल असायलाच पाहिजे. अरे नाही, मला साधा, स्वस्त आणि स्मार्ट मोबाईल पाहिजे. साधा आणि स्वस्त? चला, थोडं तरी वाचलो. हा, मग सगळ्यात साधा आणि स्वस्तही आहे ना आमच्याकडे. नटू काका, एक काम करा, ते काल आलेत ना सगळे टिटो मोबाईल, ते गोडाऊन मधून घेऊन ये. हो, ज्येष्ठांना तसदी कशाला देताय तुम्ही? चला, आपण लोक स्वतः जाऊन बघून घेऊ. अहो, तुम्ही कुठे गोडाऊन मध्ये हो येताय? चला हो जेठालालजी, चला. चला शेठजी. 1 2 3 4 अरे थांबा. बघा, मी आता जेठालालजींसोबत त्यांच्या गोडाऊनला चाललोय. या जेठालालजी, चला गोडाऊन कुठे दाखवा. हो, या बाजूला या. हे आहे आमचं गोडाऊन. अरे मगन, जरा जा बाहेर, दुकान सांभाळ जरा. जा. आणि बघा, जरा सगळ्यांसाठी खुर्च्या घेऊन ये. नाही, खुर्चीची काही गरज नाहीये, तुम्ही फक्त मोबाईल दाखवा. नटू काका, बघा. हो.
नट्टू काका. शेठजी, सेवकलालजी, मोबाईल हा तुम्हाला अगदी जसा हवा होता तसा स्वस्त, साधा आणि स्मार्ट. चांगला आहे. हाच घेऊन टाकू आम्ही. हो हो, ओके ओके. एक प्रश्न पडलाय नेताजी. तुम्ही एवढे मोठे नेते असून असा साधा मोबाईल यूज करणार? नट्टू काका, त्यांची मर्जी, तुम्ही का टेन्शन घेताय? खरं तर हा मोबाईल मला माझ्यासाठी नकोय. असं मग मला कुठल्या तरी वेगळ्या कामासाठी पाहिजे. मला 1 पीस नाही, जास्त पीस पाहिजे. अच्छा, किती पीस पाहिजे? 1000 पीस. फ्री मध्ये 1000 पीस. आला दुष्काळात 13वा महिना. 1000 पीस मिळतील मिळतील. बघा, पक्क सांगा, मला नंतर प्रॉब्लेम नको. अहो काय सेवकलालजी, आता हवेत? आता पीस रेडी पडले आहेत, देऊ का सांगा? नाही, आता नकोय मला. उद्यापर्यंत चालते. ठीक आहे ठीक आहे. बागा भाऊ फालुदा. अरे आलास, दे. सेवकलालजी, तुम्ही कधीचे उभ्या उभ्या फालुदा पिताय. अहो मी चेअर घेऊन येतो, मस्त बसून पिया ना. अरे नाही, आम्हा लोकांना तर सवयचे उभं राहून खाण्याची. वाह, मज्जा आली हा जेठालालजी. सेवकलालजी, बिल कोणाच्या नावावर बनवायचं आहे? नाही, बिलाची गरज नाहीये. पेमेंट तुम्हाला बरोबर मिळून जाईल. पण पेमेंट मी नाही, कोणी दुसरं करेल. नाही, पेमेंटचं काही टेन्शन नाहीये. तसं कोण करणार आहे पेमेंट? परेशजी. परेश भाई. हा तर तुम्हाला ओळखतात. तुम्ही त्यांना ओळखता. अच्छा, मी नंबर देतो, तुम्ही फोन लावा. हो अच्छा, हा परेश भाई. अरे मी तर ओळखतो परेश भाई ना. हा हा हा, बोला जेठालाल. हा परेश भाई, केम छो? अरे मजामा. बोला, काय म्हणताय? अहो हे सेवकलालजी माझ्या दुकानावर आलेत. अहो, सेवकलालजीला जो पण माल पाहिजे ना, देऊन टाका. आणि पेमेंटचे टेन्शन घेऊ नका तुम्ही, कळलं? हो नाही, काही टेन्शन नाहीये परेश भाई. अरे जेठालाल, एका धंदेवाईक माणसाला पेमेंटची चिंता तर असणारच ना. तर टेन्शन घेऊ नका. आणि सेवकलालजींना जो पण माल हवा आहे ना, तो देऊन टाका. ओके ओके, थँक्यू परेश भाई, थँक्यू. काय जेठालालजी, सगळं ठीक आहे ना? अरे एकदम बिलकुल, बोलणं झालं ना. मग ही 1000 पीसची डिलिव्हरी उद्या कुठे करायची आहे? तुम्हाला डिलिव्हरी करण्याची गरज नाहीये. माझी माणसं उद्या येऊन घेऊन जातील. हा ठीक आहे, चालेल. अच्छा जेठालालजी, हा. मला उद्यापर्यंत अजून 5000 मोबाईल पाहिजे. हे तुम्ही करू शकता अजून 5000 पीस पाहिजेत तुम्हाला? का? काय झालं, नाही जमणार का? आता ते हो होऊन जातील शेठजी, होऊन जातील. सेवकलालजी, तुम्हाला जितके पीस पाहिजे तितके मिळून जातील. सेवकलालजी, एक प्रश्न विचारू का मी? विचारा. हे तुम्हाला 5000 पीस पाहिजे, ती गोष्ट परेश भाईंना माहिती आहे ना? जेठालालजी, आपण परत एकदा परेश भाऊंशी बोला ना. हो नाही, बोलून घ्यायची गरजच नाही. सॉरी, ते असंच तोंडातून निघून गेलं. ते मी नंतर बोलून घेईन ना, काही टेन्शन नाही, काही टेन्शन नाही. हो ठीक आहे. सेवकलालजी, मी एक प्रश्न विचारू शकतो? अरे आता तुम्हाला काय विचारायचं नट्टू काका? हेच की, एवढ्या सगळ्या मोबाईलचं तुम्ही काय करणार आहात? बघा ना, केवढं मोठं कार्यक्षेत्र आहे. एवढे सारे कार्यकर्ते काम करतात. सर्वांसोबत टच मध्ये तर राहावंच लागतं ना. नाही, बरोबर आहे. तर मग आम्ही येतो जेठालालजी. अहो काय येतो सेवकलालजी, हे बागा, तू तर फक्त मँगो फालुदा पाजून गोष्ट संपवून टाकलीस. असं थोडंच चालतं. अरे काही खायला मागव ना भाऊ, सगळ्यांसाठी. हा हो आता मागवतो. बोला, काय मागवू? अरे नाही, काय नको. आता अजून प्रचाराचं खूप काम बाकी आहे, आम्हाला जावं लागेल. आणि एक खास गोष्ट जेठालालजी, ही 1000 मोबाईल वाली गोष्ट ना दुकानापर्यंत सिमेंट ठेवा. बिलकुल. बाकी मोबाईलची डिलिव्हरी उद्या आमची माणसं येऊन घेऊन जातील. सेवकलालजी, तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. येत राहा. आणि जेठालालजी, तुमच्या व्यापारी मंडळामध्ये आणि तुमच्या सोसायटीमध्ये सर्वांपर्यंत पोहोचवा की वोट फक्त लॉलीपॉपलाच द्या. बोलणार बिलकुल. हा हे भाऊ. हा चला, हे तुम्ही. ओके. सेवकलाल आमचा नेता कसा पाहिजे? नट्टू काका, बागा, आज तर आपली चांदीच झाली. मी तुम्हाला बोललो होतो ना शेठजी, की प्रत्येक नवीन दिवस नवीन आशा घेऊन येत असते.
बिलकुल. आणि तुझी ही गोष्ट ऐकून मी पण देवाला प्रार्थना केली होती ना की हे देवा मेहरबानी करून हे 1000 मोबाईल विकले जातील असं काहीतरी करा. 1000 काय 6000 पीसचा ऑर्डर मिळालाय. बघा बघा, अरे ही तर कमालच झाली, धमाल झाली. ते म्हणतात ना की ऊपरवाला जब भी देता है छप्पर फाड़ के देता है. ए, विकले गेले सगळे टिटो विकले गेले. विकले गेले सगळे टिटो विकले गेले. ए, विकले गेले सारे टिटो विकले गेले. विकले गेले टिटोडे सगळे विकले गेले. विकले गेले सगळे टिटो विकले गेले. विकले गेले टिटोडे सगळे विकले गेले. शेठजी, वा 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 वा. शेठजी सांगा, मला सांगा, या आनंदात तुम्ही आम्हाला काय बक्षीस देणार? अरे माग माग, तुला काय पाहिजे? मी तुझ्या हनीमूनला तुला फॉरेनला पाठवीन बस. थँक्यू शेठजी, थँक्यू. अरे मी काय म्हणतो, या खास गोष्टीवर या खास दिवशी एक खास काम करूयात का? काय काय? आपण तिघांचा सेल्फी घेऊन या दिवसाला अजून खास बनवूयात. घे सेफली घे. हा, हा, हा. चला चला. काय मस्त फोटो आलाय. ए बागा, मी काय म्हणतो, फक्त सेफलीच घेऊन या दिवसाला खास काय बनवायचं? हा? एक काम करूयात, अजून काहीतरी करून आजच्या दिवसाला खास बनवूया. अच्छा, काय? तू आपल्या सगळ्यांसाठी चटकदार मसालेदार नाश्ता घेऊन ये, सगळे मिळून न्याहारी करूयात. हा? बरोबर आहे. आणि ऐक, 2-3 किलो मिठाई पण घेऊन ये. आज घरी जाऊन पूर्ण सोसायटीत मिठाई वाटून टाकतो. हा हो शेठजी, हे घेऊन जातो सगळं. हा, घेऊन जा. शेठजी 1-2 मिनिटासाठी मी जरा दुकानात जाऊन येतो, चालेल ना? हा, बघा बरोबर आहे की नाही. जा. हा, काढ भाऊ, ते काढ. मस्त काहीतरी घेऊन ये, हो, चटकदार शेठजी, एकदम एकदम मजा यायला टकाटक, पाहिजे. मस्त. हा, खाताना. हो, एकाच दिवसात हजारो मोबाईलची ऑर्डर. आजचा दिवस तर खरोखरच खासम खास आहे. चला, ही चांगली बातमी मेहता साहेबांना देऊया. हा बोल जेठालाल. काय मेहता साहेब, कसे आहात? क्या बात आहे जेठालाल. काल रात्री तर तू 1000 मोबाईलच्या टेन्शन मध्ये तणतणत होतास आणि आता एकदम खुश झालायस. वाटतंय तुझ्या डोक्यावरून 1000 मोबाईलचं ओझं उतरलंय. अरे मेहता साहेब, तुम्ही तर खरंच बोलण्याचे जोहरी आहात. म्हणजे काय, बोलण्याचा जोहरी कसा काय? अहो, मी न बोलताच माझं बोलणं ओळखलं तुम्ही. म्हणजे खरोखर तुझ्या डोक्यावरून 1000 मोबाईलचं ओझं उतरून गेलंय? उतरलंय मेहता साहेब, उतरलंय. अरे वा, क्या बात है. अभिनंदन. कसं जमलं हे सगळं? अहो, एक मोठी पार्टी आता दुकानात आली आणि एकत्रच 1000 मोबाईल विकत घेण्याची ऑर्डर देऊन गेली. अरे अभिनंदन मित्रा जेठालाल, अभिनंदन. क्या बात है. म्हणजे 1000 मोबाईलचं टेन्शन एका झटक्यात दूर झालं. दूर झालं मेहता साहेब. एवढंच नाही, अजून एक खुशखबर आहे. खुशखबर? काय सांग ना. अहो, ती पार्टी जाता अजून 5000 मोबाईल घेण्याची ऑर्डर देऊन गेली आहे. आणि मोबाईलही तोच टिटो मोबाईल. काय मित्रा सांगतोयस काय? होय, बिलकुल. पण एक गोष्ट नक्की जेठालाल, तुझ्या या बातमीने माझी बेचैनी दूर झाली. हो ना. देव करो तुझी अशीच प्रगती होत राहो आणि तुला असाच धनलाभ होत राहो. अरे थँक्यू मेहता साहेब, थँक्यू. ठीक आहे, तर मग रात्री भेटूया. ठीक आहे मेहता साहेब, ओके. शेठजी, काय झालं? नाश्ता आलेला आहे. अरे भाऊ, तू तर असं ओरडून घाबरवलंस ना मला भाऊ. हा? थोडी गंमत शेठजी. अरे गंमत सोड, ते ठेव इकडे. हो. इथे ठेव. हा बागा, तू तर आज जलसा करून टाकलास दोस्ता. काय एक गोष्ट निवडून आणलीस तू. वा. नटू काका, तुम्ही जर त्या टिटो कंपनीत फोन करून विचारून घ्या जरा, अजून 5000 मोबाईल पाहिजेत आपल्याला. माहिती काढली आहे शेठजी. हा, कधी? आता मी दुकानात गेलो होतो ना शेठजी, तेव्हा सगळी माहिती काढली. अच्छा, काय म्हणत होते? त्यांच्याकडे स्टॉक मध्ये भरपूर मोबाईल आहेत. हा नट्टू काका, बागा, आज तर तुम्ही दोघं सिक्सर वर सिक्सर मारताय. हा? बागा, एक काम कर, आज तू बावरीला एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा. बिल माझ्याकडून घ्या नंतर. थँक्यू शेठजी, थँक्यू. अरे थँक्यू काय याच्यात. आणि नटू काका, तुम्ही एक काम करा, आज दुकान लवकर वाढवून घ्या. तुम्ही लवकर घरी जा आणि मी पण लवकर घरी जातो. हा, थँक्यू शेठजी, थँक्यू.
आज तर लवकर घरी जाऊन बापूजींचं आणि सोसायटीमध्ये सगळ्यांचंच तोंड गोड करीन. वाटतंय की झोके घेता घेता बापूजींचा डोळा लागलाय. काही हरकत नाही, मिठाई नंतरच देतो ह्याला. अरे आशीर्वाद तर घेतो. अरे अरे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे? अरे ते मी आहे बापूजी, मी आहे. अरे जेठ्या, तू तू दुकानातून एवढं लवकर आलास? हो बापूजी. आजोबा काय झालं? अरे बाबा, आज तुम्ही दुकानातून लवकर आलात? हा. अरे पण कसं काय लवकर आलास? आणि हे तुझ्या हातात काय आहे? ही मिठाई आहे बापूजी. मिठाई कशासाठी? अरे टपुडा, आज तुझ्या पप्पांना मोबाईल विकण्याची खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. बापूजी, तुम्हाला कोणी सांगितलं? मिळाली की नाही? हो, पण तुम्हाला कोणी सांगितलं? मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी दुकानात फोन केला होता. तेव्हा नट्टूने मला सांगितलं अच्छा. की आज दुकानामध्ये खूप मोठी पार्टी आली होती आणि त्यांनी 1000 टिटो मोबाईल खरेदी केले. 1000 मोबाईल? हो बापूजी, खरंच चमत्कारच झाला. कुठे मी या 1000 मोबाईलच्या टेन्शन मध्ये इकडे तिकडे फिरत होतो की काय करणार मी आता, 1000 मोबाईलचं कसे विकणार. आणि देवाने असा चमत्कार केला, असा कस्टमर पाठवून दिला बापूजी, एका झटक्यात 1000 मोबाईलचा सौदा झाला. बोला. मी म्हटलं होतं ना जेठ्या की सगळं सकारात्मकच होणार. अरे हो बापूजी, हो. खरंच ही सगळी तुमच्या आशीर्वादाची कमाल आहे बापूजी. थँक्यू थँक्यू बापूजी, थँक्यू. असू दे असू दे. अरे पण माझ्या आशीर्वादाच्या दिव्यामध्ये तुझ्या पुरुषार्थाचं तूप जर नसतं तर प्रकाश कसा पडला असता? नाही नाही बापूजी, नाही. बिना आशीर्वादाचं फक्त पुरुषार्थाने काहीच होत नसतं बापूजी, काहीच होत नसतं. चल आता मिठाई तर दे. बरं पप्पा, फक्त मिठाईने काम चालणार नाही हा. तुम्हाला इतकी मोठी ऑर्डर मिळाली आहे, आता पार्टी तर झालीच पाहिजे. हो हो, नक्कीच बेटा, करूयात ना. मी, तू आणि बापूजी आपण तिघं पार्टी करूया. एक काम करूयात, या रविवारी आपण तिघं एक चांगलीशी उत्तमशी फिल्म बघूया आणि त्याच्यानंतर तू म्हणशील त्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. बस. अच्छा जेठ्या, तू आपल्या सोसायटीतल्या तुझ्या सगळ्या मित्रांना खुशखबर दिलीस की नाही? नाही बापूजी, आता सोडा शॉपला जाईल ना तेव्हा सगळ्यांना सांगून टाकीन. कुठलाही ऋतू असो, काहीही असो, तुम्ही लोक सोडा शॉपला गेल्याशिवाय नाही राहू शकत ना? नाही नाही, तिकडे तर जावंच लागतं बापूजी. आणि आज तर खास जावं लागेल ना, आज सगळ्यांना खुशखबर ऐकवायची आहे ना. ओ जेठाप्रा, ओ मिठाईहून जास्त तर मला ह्या गोष्टीची खुशी आहे की माझ्या मित्राचे एकाच दिवसात सगळे मोबाईल विकले गेले. थँक्यू थँक्यू सॉरी, थँक्यू. पण जेठा भाऊ, इतके सारे मोबाईल घेतले तरी कोणी? सॉरी, मी त्यांचं नाव नाही सांगू शकत, कारण ज्या व्यक्तीने हे मोबाईल घेतलेत ना त्यांनी साफ मला सांगितलंय की ह्याच्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही. ओय, मित्रांशी काय लपवायचं? जेठा भाऊ सांगा ना. सांगून टाक जेठाला. आम्ही कोणाला नाही सांगणार, तू सांग. अच्छा चला, मी नाव नाही सांगत, पण इतकं सांगतो की ते खूप मोठे नेते आहेत. नेता यावेळी इलेक्शनला उभा आहे. हो. त्याचं इलेक्शनचे चिन्ह काय? लॉलीपॉप. सेवकलालजी, त्यांनी तुझे सगळे मोबाईल विकत घेतले. पोपटलाल भाऊ, प्लीज प्लीज कुणाला सांगू नको हा भाऊ, प्लीज. नाही नाही, मी कोणालाच नाही सांगणार रे. आणि मित्रांनो, प्लीज हा कुणालाही सांगू नका. अब्दुल, काय सांगायचंय? हा बस असंच, विसरून जा बाबू, विसरून जा, विसरून जा. विठ्ठलाल, मी ऐकलंय की सेवकलालजी खूप पोचलेले आणि चतुर आहेत. अरे ते तर असणारच ना, प्रत्येक इलेक्शन तेच तर जिंकत आले. नाही पण मला कळत नाहीये, हे सेवकलालजी 6000 मोबाईलचं करणार काय? काय माहित, आता त्यांचं इतकं मोठं काम आहे, कार्यकर्त्यांना देऊ दे, तर काही पण करू दे, मला काय भाऊ. नाही पण तू विचारलं नाहीस त्यांना? अरे मी काय विचारू, माझं काम तर फक्त मोबाईल विकण्याचं आहे भाऊ. आता या सोडीच्या गॅरेज मध्ये कुठली गाडी रिपेअर करायला आली तर गाडी रिपेअर झाल्यानंतर सोडी त्या गाडीवाल्याला थोडंच विचारतो की आता ही गाडी रिपेअर झालेली आहे, आता या गाडीला घेऊन कुठे जाणार, काय करणार, गाडीचं भाड्याने देणार, असं विचारतोस काय सोडी? ओ नाही, ओ नाही, कोणी नाही विचारत. पण जेठाप्रा, ओय तुला आज इतकी मोठी ऑर्डर मिळाली आहे, ओय या गोष्टीवर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. आणि सेलिब्रेशन साठी पार्टी पेक्षा चांगलं काय असू शकतं?
खरी गोष्ट आहे. अरे अरे सोडी भाऊ, पार्टी शार्टीचा विषय नको काढूस तू. विसरलास रोशन वहिनी किती रागावल्या होत्या. पोपू, या पार्टी शर्टीच्या मामल्यात आम्ही लोक म्हणजे एकदम कुत्र्याच्या शेपटीसारखे. ना कुत्र्याची शेपूट सरळ होते ना आम्ही सरळ होऊ. बिलकुल बिलकुल बिलकुल. अरे पहिला चान्स मिळतात आपण सगळे मिळून जोरात पार्टी शार्टी करूया. ओ यारो, ओ या गोष्टीवर आपल्या जेठाप्रा यांचा अरे नाही 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 भाऊ, माझा विजय असो असं करू नका. विजय असो करायचाच असेल तर त्या सेवकलालजींचा करा भाऊ. आणि हा भाऊ, यावेळी सगळे त्यांनाच वोट द्या. हा? जेठालाल, ही चुकीची गोष्ट आहे भाऊ. काय चुकीची गोष्ट नाही नाही, म्हणजे तू असं म्हणू शकतोस की चांगल्या उमेदवाराला वोट द्या, पण त्यांनाच वोट द्या हे तू बोलू नाही शकत. काय आम्ही आमच्या हिशोबाने बघून पारखून वोट देणार ना. एकदम खरी गोष्ट आहे. अच्छा, मग तू यावेळी कोणाला वोट देणार आहे? नको सांगू भिडे. जेठालाल, मतदान गुप्ततेने केलं जातं, असे कोणाला नाही सांगून केलं जात. करेक्ट. करेक्ट. हो, तुम्हाला ज्याला कोणाला वोट करायचं ना करा, पण वोट मात्र नक्कीच करा. हो, जगातला सगळ्यात मोठ्या लोकतंत्राचा सगळ्यात मोठा उत्सव. म्हणूनच आपली जबाबदारी आहे की आपल्याला वोट द्यायलाच हवं. आता कुणाला देतो ही वेगळी गोष्ट आहे, पण वोट द्यायचंच आहे. हा, एकदम करेक्ट बोललात मेहता साहेब. तसं देशात निवडणुकीचं वातावरण पूर्णपणे जमलंय. प्रत्येक पार्टीने निवडणुकीत विजय पताका फडकवण्यासाठी अगदी कंबर कसली आहे. ओ यावेळच्या निवडणुकीसाठी तर जनताही खूप उत्साही आहे. असणारच ना. आता मेहता साहेब म्हणाले ना, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकतंत्राची निवडणूक होणार आहे भाऊ. उत्साहाने भाग घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. बिलकुल बिलकुल. मी पण माझ्या दुकानात जे कोणी कस्टमर येतात सगळ्यांना सांगतो की दोस्तो, मत द्यायला जरूर जा, कारण मत देणं आपला अधिकारही आहे आणि कर्तव्यही. मी पण माझ्या पेशंट्सना सांगत असतो की वोट नक्कीच दिलं पाहिजे, आणि काही चुकीचं होत असेल ना तर त्याच्यासाठी सतर्क राहायला पाहिजे. ओय, मी तर त्या दिवशी आपल्या सोडी गॅरेज मध्ये हाफ डेज ठेवलंय बाबा. ओ सगळ्या माझ्या वर्कर्सना सांगून टाकलंय वोट देऊनच यायचंय. हा, व्हेरी गुड सोडी. आपल्याला आपला वोट देणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या वोटचा उपयोग करून देशाला योग्य हातात सोपवू शकतो, ज्याने देश पुढे जाऊ शकतो. बिलकुल बिलकुल अय्यर भाऊ. फक्त याच क्षेत्रात नाही, सगळ्या क्षेत्रात आपला देश पुढे जाऊ शकतो. बिलकुल बिलकुल. जर चांगलं सरकार आलं तर त्यांनी हा धंदा, रोजगार ह्या सगळ्यात लाभ होऊ शकतो. मग मार्केटमध्ये तेजी येऊ शकते. त्याने आपल्या देशाची अर्थव्यवस्था चांगली मजबूत होऊ शकेल. गृह उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. युवा पिढीसाठी नवीन संधी निर्माण होईल. ओ यारो, बेकारी पण कमी होईल. चांगलं सरकार येण्याने देशातल्या लोकांचं स्वास्थ्य नीट राहू शकतं, औषधं स्वस्त होऊ शकतात, आणि आजारांवरचा योग्य आणि स्वस्त असा इलाज सगळ्यांसाठी उपलब्ध होऊ शकतो. माझी तर इच्छा आहे भाऊ की जे कुठलं सरकार येईल त्यांनी शिक्षण संस्थेला मजबूत करावं. या शिक्षण क्षेत्रात जो काही भ्रष्टाचार होतोय ना, त्याला मुळासकट उपटून फेकावं. सगळ्यांना सुलभ आणि स्वस्त शिक्षण मिळावं, म्हणजे येणाऱ्या पिढीत कोणीही निरक्षर नसेल. बिलकुल बिलकुल बिलकुल. मला वाटतं की असं गव्हर्नमेंट बनवा जे सायन्सला फुल सपोर्ट आणि इम्पॉर्टन्स देईल, आणि त्याच्याकडे यंग जनरेशनला जास्तीत जास्त मोटिवेट करेल. इस्रो सारख्या इन्स्टिट्यूशन मध्ये सॅटेलाइट सोडण्यापासून तर सॅटेलाइट तोडण्यापर्यंत कारनामे करत राहावेत. ओय, आपल्या सगळ्या सायंटिस्टना सल्यूट आहे. ओय येरपळा यारा, तू पण तर आमचा सायंटिस्टच आहेस ना. अरे थँक्यू सोडी, थँक्यू 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 थँक्यू. माझी प्रार्थना आहे असं सरकार यावं जे आपल्या सीमांवर प्रत्येक सैनिकाला बळ देईल, आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना अडचणीमधून मार्ग दाखवेल, आणि तरुणांना एक सोनेरी भविष्य देईल. काय वा वा वा.